तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा विषय हाच आहे, तो म्हणजे IPL 2024 IPLचा ऑक्शन। मित्रांनो, आज तो दुबईमध्ये पार पडला। मित्रांनो, आपण बघितलं तर जे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत त्यांना याचा सर्वाधिक फायदा आपल्याला पाहायला मिळाला। ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स हे खेळाडू या खेळाडूंना संधी मिळाली। तर मित्रांनो, आपण बघितलं असेल याचं कारण ते म्हणजे आत्ता जो रिसेंटली झालेला वर्ल्ड कप तो त्यांनी जिंकला आणि त्याचा फायदा त्यांना IPLच्या लिलावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। तर मित्रांनो, आपण हे जे खेळाडू बघितले तर त्यांनी गेल्या वर्षी IPLमध्ये नोंदणी केली नव्हती, कारण त्यांचं जे टार्गेट होतं ते वर्ल्ड चॅम्पियनशिप टेस्ट जे आहे त्याचं ते फायनलला पोहोचले होते। ते जिंकण्यासाठी त्यांनी बरेच असे खेळाडू होते त्याच्यातून त्यांनी IPLमधून माघार घेतली होती। तर मित्रांनो, मिचेल स्टार्क आहे त्याने तब्बल 8 वर्षानंतर IPLमध्ये नोंदणी सुरू केली, त्याचं नाव नोंदवलं आणि मित्रांनो तब्बल तो 24 करोड 75 लाखामध्ये त्याच्यावरती बोली लावली आणि त्याला एवढे पैसे देऊन कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघामध्ये त्याला सामील करून घेतलं। त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल पॅट कमिन्स हा सुद्धा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे, त्यालासुद्धा सनरायझर्स हैदराबाद या टीमने तब्बल 20 करोड 50 लाख एवढे रुपये खर्च करून त्याला आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं। त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर चेन्नई सुपर किंग्स यांनीसुद्धा डॅरेल मिचेलला 14 करोडची बोली लावून आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं। त्याच्यानंतर बरेच अशा खेळाडूंवरती आज बोली लावली गेली आणि जे आवडते खेळाडू आहेत त्यांना प्रत्येकाने आपापल्या टीममध्ये सामील करून घेतलं। जर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।